तुम्हाला थँक्यू. तर आज होती आषाढी एकादस, म्हणूनच सकाळी सकाळी छान अर्शूला असं रेडी केलं होतं. त्यानंतर मी सुद्धा साडी नेसली होती. ती कुठली नेसली होती हे पुढं सांगेनच. पण सगळ्यात अगोदर मूर्तीची छान पूजा करून घेतली. आणि आज झालं असं होतं की काल रात्रीच त्यांना फुलं आणायला सांगितली होती, पण इतका पाऊस होता की मग हे गेलेच नाहीत फुलं आणायला. आणि सकाळी जेव्हा फुलवाल्यांना कॉल केला तेव्हा ते म्हटले की अजून फुलं आली नाही आहेत ताई, आल्यावर तुम्हाला सांगतो. तर म्हटलं ठीक आहे, आता फुलं येईपर्यंत ॲटलिस्ट मी तुळस आदल्या दिवशीच काढून ठेवली होती. म्हटलं तुळस आणि जे काही गॅलरीत फूल आलं आहे ते वाहून पूजा करूया. त्यानंतर दारात अशी छोटीशी छानशी रांगोळी काढून घेतली. खरं तर मला मोठी रांगोळी काढायची होती, पण आज अर्चू पण लवकर उठला होता आणि जेव्हा मी रांगोळी काढायला घेतली तेव्हा त्याचं हे सगळं असं खेळणं सुरू होतं. त्यामुळे मग मी पटकन लवकर होईल अशी छोटीशी एक रांगोळी काढून घेतली, जी सुद्धा खूप सुंदर दिसत होती. त्यानंतर फायनली मला फुलवाल्या काकांचा फोन आला की दीदी फुलं आलेली आहे, तुम्ही येऊन घेऊन जावा. मग जाऊन अर्चू आणि मी जाऊन मस्त फुलं घेऊन आलो. आणि ॲक्च्युली अर्चूला बघून सगळेजण एवढे खुश झाले होते, खाली प्रत्येकजण त्याच्यासोबत फोटो काढत होता. आणि मी त्याला इथं झाडांच्या इथं उभं केलं होतं आणि त्याला ॲक्च्युली मी चालायला सांगत होते, कारण मला एक शॉट घ्यायचा होता. पण तो इतका घाबरत होता की आम्ही एकही पाऊल पुढं टाकलं नाही. शेवटी मग त्याचे काही फोटोज क्लिक केले आणि त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. पण त्याला खरं तर तिथून अजिबात यायचं नव्हतं, त्याला इतकं आवडत होतं तिथं. मम्मा थांब ना, अजून थोडा वेळ थांब ना. म्हटलं अरे अर्चू, आपली पूजा अर्धवट राहिली आहे, आपल्याला देवाला फुलं व्हायची आहेत. सो मग त्यानंतर तो फायनली घरी आला. आणि आज ना ॲक्च्युली एकादशीचा उपवास त्यालाही घडला, कारण पप्पांना सकाळी खिचडी केली, तीच खिचडी त्याने खाल्ली. आणि आदल्या दिवशी मी वरीचा तांदूळ आणून ठेवला होता, त्यामुळे तो बघून काल रात्रीपासून त्याचा दंगा चाललेला, मला याचा भात बनवून दे. त्यामुळे मग दुपारी त्याच्यासाठी वरीचा भातच बनवला. सो आज लिटरली त्याचासुद्धा मस्त आषाढी एकादशीचा उपवास घडला, खरं तर काहीही न ठरवता. त्यानंतर घरी गेलो, छान ताज्या फुलांनी देवांची अशी मस्त पूजा करून घेतली. आणि मी आवर्जून असा हार घेतला होता ज्याच्यामध्ये मला 2 फुलांच्या मध्ये तुळस घालता येईल. सो मग अशा प्रकारे छान हार रेडी केला आणि मस्त पूजा केली. आणि ही होती आज मी नेसलेली साडी, जी आहे खण पैठणी. आणि ॲक्च्युली ही याच्यावर खूप सुंदर नथी आहेत, ज्या एम्ब्रॉयडर्ड आहेत. आणि प्लस याच्या पदरावरही मस्त सरस्वती आहे.